फुंडे त्याच्या सोबतीला ध्रुवीत मात्रे आज उरणची ताकद घेऊन आलेत भौरावाले, त्यामुळे कसा क्रिकेट राहील. दुसरीकडे ठाणेची ताकद आहे. दीपू माली, मानकोळी स्ट्राइक वरती अनिकेत. गेम इज ऑन. पहिला बॉल ध्रुवीत लॉब करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडूने केले सुरुवात. ध्रुवीत या गोलंदाजाचा वेग जर तुम्ही पाहिला टेनिस बॉल क्रिकेट मध्ये नेहमी वेगाने तो बॉलिंग करतो. ओ लॉफ केल्या बॉलला अपर कट करत असताना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे देखील पाहायला मिळाले या बॉल वरती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पडले. 2 धावा मिळाल्यात. मगाशी क्षेत्ररक्षक पडल्यानंतर काही प्रेक्षक जे टाळ्या आता वाजवत आहेत ते थोडेसे हसले देखील, परंतु मैदानामध्ये ज्याची जळते ना त्यालाच कळते. पावसाळी क्रिकेटमध्ये एवढा चिखल साचलाय, पाणी साचलंय, त्या ठिकाणी आपण भावना समजू शकतो. रन्स मिळाल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा. डार्क कलरची टी शर्ट आपण आज दीपू माळी या खेळाडूला पाहताय. नेहमी या खेळाडूच्या नावावरती देखील बरेचसे रेकॉर्ड आहेत. आज चर्चा करू आपण त्याच्याबद्दल देखील. पाहूया अनिकेतचा खेळ. लाईन पाहावी लागेल. पंच वळलेत. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 3 वरती. काल अनिकेतनं किती दर्जेदार बॉलिंग केल्या. चिर्ले चॅलेंजर्स स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज पाहायला मिळाला ज्याने मेडन षटक फेकलंय. हा रेकॉर्ड कालच्या दिवसामध्ये अनिकेतच्या नावावरती राहिला. काल बॅटिंग मध्ये देखील अनिकेतचे स्टायलिश फटके. आज गरज आहे टीमला. मिड विकेट मध्ये पूल करत असताना 1 धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी दीपू इंटरेस्टिंग नाहीयेत. फक्त 1च धाव. एका धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 4. 4 षटकांची मॅच आहे. आयोजक समाधान शेठ माली साहेब आहेत. अगदी स्ट्रिक्टली निर्णय त्यांचे असतात. सुनीलजी, संघ उशिराने पोहोचला तर कडक कारवाई, मग 4 ओव्हरची मॅच 3 ओव्हरची. परंतु आज त्यांनी खेळाडूंची मानसिकता ओळखली. येण्यासाठी थोडासा उशीर झाला तरी देखील त्यांनी सांगितलं की चला आज 4 षटक आपण खेळू. बॉल थोडासा खाली राहिलाय. तिथे कुणालनं चांगल्या पद्धतीने कनेक्ट केलं. बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. काल आकाश जहांगीर किल्ला ज्याचा संघ फायनल मध्ये प्रवेश केला. काल मुंबईचे खेळाडू, नवी मुंबई, वेगवेगळ्या तालुक्यातून खेळाडू आले. दीपू मालीसाठी आणखीन 1 डॉट बॉल. उरणची दहशत, उरणचा वेग आता बोलू लागलाय. ठाणेच्या दिग्गज खेळाडूला 2 बॉल पर्यंत कुठल्याही प्रकारचा चान्स दिला नाहीये. दोन्ही बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. ध्रुवीचं कौतुक करूया. आज तो बोरी संघाचा खेळाडू नेहमी प्रतिनिधित्व करतो. आज आयकॉन, आज प्रतिभाशाली गेम करायचा आहे. हो 3रा बॉल. दीपूला सांगितलं उरणच्या वेगवान गोलंदाजानं बच करे रे दीपू, बच करे ना, माझ्याकडे वेग चांगला आहे. पहिल्या षटकाचा खेळ टाळ्यांच्या कडकडाने झालाय समाप्त. पहिल्या षटकामध्ये सुनीलची धावा बनल्यात फक्त आणि फक्त 4. बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला पुन्हा हरकत नाहीये. सर्वाधिक धावा काढणाऱ्या संघाला पुढच्या फेरीमध्ये आपण प्रवेश देतोय. काल देखील ही सूचना आम्ही वारंवार सांगत राहिलो. आज देखील लक्षात ठेवा. मागील मॅचचा स्कोर आहे 60 धावा. त्यामुळे सर्वाधिक धावा ज्या टीमच्या राहतील सुरुवातीच्या 5 मॅचेस मध्ये त्याला आपण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देऊ. मागील देव भवरा टीम नवीन गोलंदाज हनुमान आलेत बॉलिंग करण्यासाठी. हनुमान पूर्वीच्या काळामध्ये किती चांगली चांगली नावं, हनुमान, मारुती, गणेश अशी नावं असायची. आताच्या घडीला श्री देखील चांगलं नाव आहे, परंतु एकेरी. आता नाव एकेरीचा उल्लेख. पूर्वी 3, 4 सारियन, चॅम्बो, गोट्या हेच वेगवेगळी नावं आपण पाहिलेत. पूर्वीच्या काळामध्ये गजानन, महादेव अशी देवांची नावं. इथे हनुमान आलाय. चला तो अनिकेत समोर आहे. अनिकेत कशा पद्धतीने सामोरे जाईल. यावेळी मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न. 1 सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ दुसरी धाव. धोक्याची राहील. बॉल मिळाला नाही. अनिकेत पडलाय. हो बाल बचावलेत. फिल्डरने केलंय काय तिथे. अनिकेतने एवढी घाई का दाखवली हा देखील प्रश्न पडला. कारण स्ट्राइक वरती आयकॉन खेळाडू जरूर 3 बॉल डॉट खेळलाय दीपू, परंतु त्या खेळाडूकडे एवढी चांगली क्लासिकल फटकेबाजी आहे की तो कधी मॅच मध्ये टर्न निर्माण करू शकतो. त्यामुळे त्याचं देखील खेळपट्टीवरती राहणं. व्हॉट अ शॉट. ठाणेचा बाहुबली. 3 बॉल शांत. त्याच्यानंतर आले वाघाची डरकाळी षटकार.
ही चर्चा केली की अनिकेत मागच्या बॉलवरती थोडासा इंटरेस्टिंग होता स्ट्राईक घेण्यासाठी, परंतु या खेळाडूकडे ही ताकद आहे, या खेळाडूकडे हा दर्जा आहे, या खेळाडूकडे हा स्किल आहे. दीपू माली, गोलंदाज हनुमान वरती प्रहार, षटकार. आतापर्यंत 2 बॉल मध्ये 7 धावा हनुमाननं खर्च केल्यात. ध्रुवीत त्याच्यापर्यंत पोहोचला, त्यानं सांगितलं स्लॉट मध्ये बॉल देऊन जमणार नाहीये, जर तशी बॉलिंग केली तर तो दिवस रात्र मारत राहील. या चर्चा केल्या असतील ध्रुवीतनं देखील. त्यामुळे लाईन लेंथ आता थोडासा बदल तर व्हायला हवा. ओरपीस पद्धतीची गोलंदाजी पावसाळी रब्बर बॉल मध्ये बऱ्याच वेळा अशा गोलंदाजीवरती मार बसलाय गोलंदाजांसाठी. पुढचा बॉल हनुमान ओव्हर द विकेट्सनं फिरून खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला फिल्डर ट्वीट होतील का? ओ मागच्या दिशेनं बॉल निसडला, हातातून एक झाली पूर्ण, थ्रो चांगला झालाय, रनआउटची संधी. ओ बॅकअप नाहीये, चला भाग मिल्का भाग, 1 2 3, चलो चौथे रन के लिए भी 3 धावा मिळायला गेल्यात. फिल्डिंग मध्ये थ्रो गरजेचा असतो, फार महत्वाचा राहतो. थ्रो चुकीचा राहिला तर एक्स्ट्रा रन्स मिळतात. त्याच गोष्टी घडल्या मागील बॉलवरती. 3 धावा, या 3 धावेने संघाची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती. आज कुठला संघ टॉपस्ट राहील, कुठला संघाचा सर्वाधिक स्कोर राहील, कुठला संघ आज बाजी मारेल, ही चमचमती गोल्डन अँड ब्ल्यू कलरची ट्रॉफी कोण जिंकेल याकडे लक्ष. पण मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याकडे सायकल देखील आहे. जो सर्वाधिक चांगला खेळ करेल त्या खेळाडूला ते पारितोषिक मिळणार आहे. त्यामुळे त्या पारितोषिकाकडे देखील खेळाडूची नजर राहील आज. ओव्हर द विकेट्स हनुमान. अनिकेत साठी हा मोठा बाउन्सर. पंचांनी लगेच सांगितलं की हा बॉल वाईड आहे, ऑन देखील केला. आता बाउन्सर चालणार नाही, जर बाउन्सर आला तर पुन्हा एकदा दंडित केलं जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचेल एक्स्ट्राच्या स्वरूपात 15 वरती. बिनबाद 15. स्टार्टअप छोट्याशा फॉर्मॅट मध्ये ठाकूर साहेब तुम्हाला पार्टनरशिप बनवावी लागते. फक्त 24 बॉल खेळायचे असतात, त्यामध्ये सुरुवातीला जर 20-22 धावसंख्येची पार्टनरशिप झाली तर पुढे तुम्ही वाटचाल चांगली करता. ओ वेगळ्या स्टाईलनं वेगळ्या अँगलनं फटका खेळण्याचा प्रयत्न मिस झाला अनिकेत. अनिकेत वेगवेगळे प्रकारचे फटके नेहमीच खेळतो. काल देखील आपण सुनील जे पाहिले, 2 पाय अगदी हवेमध्ये ठेवून त्याने एक षटकार लगावला लॉंग ऑनला. त्याच्यानंतर एका पायावरती उभा राहून एक वेगळा टान्स बनवला, जागा बनवली. मिड विकेट फाईन लेग खाली होतं, त्याच्यावरून तो ठोकलेला षटकार. त्याच्यानंतर फॅन्सच्या पडलेल्या रील्स. अगदी अनिकेतचा देखील फॅन वर्ग स्टायलिश बॅट्समन. पण धावांची गरज आज. दीपू मालीसाठी ऑन साइडला सरळच्या दिशेने खेळला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर उभा, 1 धाव झाली पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न, डायरेक्टली थ्रो. पाठीराखी क्रिकेटमध्ये असायला हवेत. प्रत्येक बॉलवरती चर्च, प्रत्येक बॉलवरती तुम्हाला समर्थन, झालेल्या चुका तुम्हाला सांगतील कुठे सुधारायचं, या गोष्टी मार्गदर्शन व्हायला हवं. आणि पाठीराखी फार गरजेच्या आहेत. शेवटचा बॉल सोडून दिला बॉलला, बॉल सोडलाय कुणालनं देखील. लाईन खराब आहे, त्यामुळे एक्स्ट्रा आणखीन मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती. भोवरा टीमची ती मॅच मला अद्याप आठवते, जी रजनी क्रिकेट आय थिंक अफलातून क्रिकेट. अनिकेत मोकल आज चालला नाहीये खेळपट्टीवरती, परतेल मैदानातून बाहेर. चैताचे महिन्यान पुनवेची दिसाला सूर्याला जाणी गावला. रामाचा भगत हनुमान आम्हा दिली कोल्यांना पावला. रामाचा भगत हनुमान आम्हा. गुणगुणत असतील भवरा टीम देखील. हनुमानच्या विकेट्स खात्यामध्ये पडले आणि डीजे पंकजचं देखील आपण कौतुक करूया. अगदी टायमिंग योग्य साधला आणि परफेक्ट सॉन्ग म्हणून म्हटलं जातं की डीजेच्या तालावरती तो नेहमीच प्रेक्षकांना नाचवतो. आणि आज संडे म्हटलं तर प्रेक्षकांसाठी एंटरटेनमेंट तर जरूर तो करताना पाहायला मिळेल. दर्जेदार स्पर्धा. आज पाहुण्यांची मांदी आली. संध्याकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची उपस्थिती होईल. गेल्या वर्षी सुनीलजी 4 दिवस स्पर्धा, पावसाळी रब्बर बॉल, चिर्ले चॅलेंजर्स थर्रार. गेल्या वर्षी फार मोठ्या संख्येनं मान्यवर प्रेक्षक, स्पर्धा अगदी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतली. या वर्षी देखील प्रेक्षक चांगल्या संख्येनं. जेव्हा स्पर्धा आता लाईव्ह असते तेव्हा प्रेक्षक मैदानाकडे कमी येतात. ते म्हणतात की घरून बसून मॅच बघू, परंतु क्रिकेटवरती खरे प्रेम करणारे प्रेक्षक असतात ना, ते ग्राउंड वरती देखील येऊन मॅच पाहत असतात. चला सामन्याला घाई करा, स्पीड अप द्या. आधीच उशिरानं पोहोचलाय भवरा टीम, त्यामुळे आता उशीर करू नका, थोडीशी घाई करा. आपण प्रथमेश कुणाल लक्ष असू द्या, थोडीशी घाई करा आपण. षटक क्रमांक 3 करण येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. करण गावंड आलाय तिसऱ्या षटकामध्ये.
अनिकेत बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये संदेश गावंड. संदेश गावंड मैदानाच्या आतमध्ये इन ऑफ नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेत. आज दीपू माळी आयकॉन मानकोळी, दुसरा आयकॉन अभिषेक खातू चिंचपाडा पेन, वेगवान गोलंदाज तो देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे सुरुवातीला गोलंदाजांसाठी धावा व्हायला हव्या, बॅट्समनला आता ते प्रयत्न करायचे. दीपू माली कितपत फाईट करेल 2 ओव्हर पर्यंत. आतापर्यंत दीपूचा एक षटकार आपण पाहिला, एक तिहेरी धाव संख्या, एक सिंगल, 3 डॉट बॉल खेळला, म्हणजे 6 बॉल मध्ये आतापर्यंत 10 वरती दीपू बॅटिंग करतायत. आता थोडासा स्पीड वाढवावा लागेल धाव संख्येचा. 18 धावा प्रति ओव्हर, फक्त 9 पावसाळी रब्बर बॉल म्हटलं तर 4 ओव्हर मध्ये या क्रीडांगणामध्ये आपण 70-80 हा टार्गेट नेहमी अपेक्षित ठेवतो. आज पहिल्या मॅच मध्ये 60 होत्या, या मॅच मध्ये कशा पद्धतीने दीपू सामोरे जातील. करण गावंडचा पहिला बॉल राऊंड द विकेट्स न मॅच साठी 20 मिनिटाचा उद्या, त्याही पेक्षा जास्त आता वेळ वाढत जाईल. यातील मात्र शंकानीय वेळ आता वाढत चाललाय. खेळाडूंना सूचना, पंचांचा इशारा, इट्स वाईड बॉल. टीमची धावसंख्या झाली 19. धावा धाव फलकावरती. कुणाल घरात फुंडेचा जो आयकॉन खेळाडू आहे त्याच्यासाठी शुभेच्छा आल्यात. देवडाकी बोरखार जे मॅच पाहतायत, आनंद घेतात. टीम साईसाठी देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. गोलंदाज पुढचा बॉल. ओ दीपू माली स्टँड अँड डिलिव्हर. आपल्या टप्प्यात आलं की आपण असाच कार्यक्रम करत राहतो. षटकार. दीपून दुसऱ्या बॉलवरती षटकार मारला, या बॉलवरती देखील दुसऱ्या बॉलवरती षटकार मारला. म्हणजे दीपू पहिल्या बॉलवरती बॉलरला सन्मान देतो, दुसऱ्या बॉलवरती त्याच्यावरती तुटून पडतो. हेच काही चित्र पाहायला मिळालं. या 6 धाब्याने संघाची धावसंख्या 25 धावा, 25 रन्स, 25 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक सुरू आहे. मित्र म्हणेल अद्याप धावा कमी आहेत साई टीमच्या. जरूर त्यांच्याकडे आज बॉलिंग चांगली आहे, परंतु हे विसरू नका समोर 2 उरणच्या आयकॉन खेळतायत, त्यामुळे त्यांच्या विरोधात तुम्हाला धावा या बनवाव्या लागतील. 25 धावा धाव फलकावरती. 4 षटकांची मॅच, ओव्हर क्रमांक 3 राऊंड द विकेट्स न. फुल टॉस बॉल. चला मेघे हायवे वरती अटल सेतूकडे बॉल चाललाय. षटकार. फार दूरवर चेंडू, तो बॉल मिळणं कठीण आहे, त्यामुळे नवीन बॉल. 2 बॉल आतापर्यंत दीपूने मिसिंग केले. डायरेक्टली स्टँड अँड डिलिव्हर. फार दूरवर षटकार. मजबूत शरीर एसटीचा बॅट्समन आपली ताकद दाखवत असताना भवरा टीमच्या विरोधात. चला आणखीन एक वॉर्डर शॉट. चला हा बॉल मिळेल की नाही हा देखील प्रश्न आहे. सलग्न तिसरा षटकार. वॉर्निंग आले, आयोजकांकडून सूचना आले. वारंवार प्रत्येक बॉलवरती डिसिजन. आम्ही समजू शकतो तुमच्या भावना, वातावरण अगदी गरम झालं, परंतु टाइम आम्हाला देखील हवाय, टाइम वाचवायचा आहे आम्हाला देखील. त्यामुळे खेळाडू प्रत्येक बॉलवरती एकत्रित येऊ नका. 6वा फलंदाज आयकॉन ठरलाय, ज्यानं 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले. एकदा टाळ्या उद्या दीपू मालीसाठी. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, व्हॉट अ प्लेअर, व्हॉट अ नॉक. आता अनिकेत देखील विचार करत असेल दीपूचं खेळपट्टीवरती राहणं किती गरजेचं होतं. मगाशी थोडीशी घाई केली. तदनंतर दीपून 3 षटकार ठोकलेत. 3 बॉल 19 दिल्यात, अद्याप 3 बॉल.
दीपूच्या नावावरती 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड देखील आहे. त्यामुळे ही घटना आज तो मैदानामध्ये पुन्हा एकदा करेल का? हो थांबला थांबला, त्याच्यानंतर बॉल निघून गेला. थोडीशी अगोदर बॅट फिरली. वेट अँड वॉच. जर थांबला असता तर बॉल पुन्हा एकदा अटल सेतूकडे. 3 बॉल 3 षटकार, चौथा आलाय डॉट. चला वाचलेत गोलंदाज, हीच भावना त्यांच्या मनामध्ये राहिली असेल, पण तो बचाव तर करावा लागेल. उरलेत 2 बॉल, डॉट बॉल हवेत भवरा टीमला. गतीमध्ये वेरिएशन, थोडासा लेग कट करण्याचा प्रयत्न, एकच धाव. चला बॉल मिळाला नव्हता, कदाचित 2 झाल्या असत्या, परंतु इंटरेस्टिंग नव्हते. दीपू संघाची धाव संख्या 38 धावा. शेवटचा बॉल राहिला टीमची टोटल 38. षटक क्रमांक 3 संदेश गावंड. स्क्वॉड मध्ये अभिषेक खातू देखील ऍड. चिंचपाडा पेनचा खेळाडू, त्याची देखील आज बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु धावांची आणखीन गरज. 60-65 38 झाल्यात. नेक्स्ट बॉल. ओ आडव्या बॅटनं फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल येईल डॉट. 3 षटकार जरूर आले, परंतु त्याच्यानंतर बॉलिंग देखील चांगली केली पुढील 3 बॉल वरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम गावदेवी साई संघाची धाव संख्या 38 धावा. चला पंच खेळाडूंना सतर्क करण्यासाठी आपण सूचना करा. ही आपली स्पर्धा बहार महत्वाची आणि ती वेळेवरती व्हायला हवी. पुढची मॅच टॉस साठी आपण दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करू. पुढच्या सामन्यामध्ये गणेश कृपा सेवा खेळणाऱ्या अनुज गरत टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात एन्जॉय स्पोर्ट्स शिरलिंग रोहित पाटील. अनुज गरत आणि रोहित पाटील आपण टॉस करण्यासाठी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसातील ती देखील फार मोठी फाईट राहील. त्याच्यानंतर आय थिंक विंधणे संघ येतोय बामणडोंगरीच्या जागेवरती खेळण्यासाठी. त्यांना फाईट करणाऱ्या श्री समर्थ कृपा गोठिवली. आणि शेवटची मॅच टीम पार्थ 11 पार्थ स्पोर्ट्स घाटला गाव जय माता दी दिगोडिंग. त्याच्यानंतर मुंबईचे खेळाडू, ठाण्याचे खेळाडू गोरसई, वाशीगाव, गंगाधर इंगवळे, योगेश पवार पेन हे खेळाडू आपल्याला पुढच्या टर्न मध्ये पाहायला मिळतील. कॅप्टन आलाय आदेश मस्के. षटक क्रमांक 4 आदेश मस्केच्या हातामध्ये बॉल. समोर दीपू माळी. दीपू माळी तयार ओव्हर द विकेट्स न. ओ वेगवान बॉल, शारीरिक मार देत असताना वेग चांगला, चांगली गोलंदाजी, योग्य ती लाईन, योग्य तो मारा. संघाची धावसंख्या स्थिर 38 धावा. विकेट्स फक्त 1 गेले तरी देखील टीमच्या धावसंख्येला आकार नाहीये. हवा तितक्या धावा झाल्या नाहीयेत. 4 ओव्हरची तुम्ही मॅच खेळता. 50 55 60 आता एवढी तर अपेक्षा राहू शकते. खेळपट्टीवरती दीपू आहे, त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा आज गावदेवी साई टीमला, जो पनवेल तालुक्यातील संघ. दीपू माळी तयार ओव्हर द विकेट्स न. टॅप केलाय बॉल ऑन साइडला. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पलटवार, दुसरी धाव देखील बनू शकते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावेने संघाची धावसंख्या 40. संघाची धावसंख्या 40 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण 85 सर्वाधिक मोठी धावसंख्या पाहिली. मोठी जी टीमनं 85 काढल्या होत्या, त्यामुळे धावा बनताना देखील आपण या खेळपट्टीवरती पाहिल्यात. गोलंदाज सज्ज आदेश मस्के. समोर दीपू माळीसाठी ओ बॅटची कदाचित कॅच ड्रॉप, परंतु स्टंपच्या अगदी फार क्लोज कीपिंग करते, त्यामुळे फिल्डिंग चांगली केली असं देखील आपण म्हणूया. स्टंपच्या मागे ध्रुवीत चांगली फील्ड त्यानं केली. वेगानं बॉल होता. बॅटची एज देखील तेवढ्याच वेगानं बॉल निसटला. हातातून डॉट बॉल. महत्वाचं म्हणजे डॉट बॉल यायला हवेत भवरा टीमला. मग दीपू माली स्ट्राईक वरती राहिला तरी हरकत नाहीये, फक्त त्यांना डॉट बॉल हवेत आणि तोच प्रयत्न आदेश मस्केचा चाललाय. चांगली गोलंदाजी. खेळपट्टी बनवण्यासाठी चिरले चॅलेंजर्सनो प्रचंड घाम गाळला. अगदी 8 ते 10 दिवस या खेळपट्टीला बनवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आणि आज एक चांगली खेळपट्टी. दीपू माली गोलंदाजाच्या वरती हल्ला बोल षटकार.
आतमध्ये तर राडा दीपून घातलाय. संघाची धाव संख्या 52 52 धावा. 16 बॉल मध्ये 43 टाळ्या उद्या दीपू माळीसाठी. चांगली बॅटिंग. लास्ट बॉल शेवटचा चेंडू. ओ फटका बसला नाहीये. परफेक्ट टॉपेज वरती ऑन साइडला एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 झाल्यात पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी कॉल केलाय दीपून. तिसरी होईल का? क्षेत्ररक्षक थ्रो पोहोचेल. फलंदाज धावबाद. दीपू माली नॉट आउट राहिला. त्यानं वैयक्तिक 45 धावसंख्येची नॉट आउट इनिंग साकारले. वेल प्लेड दीपू माली. चांगला खेळल्या. प्रेक्षकांची मानवंदना होती टाळ्यांच्या कडकडानं. संघाची धावसंख्या पोहोचूया आता 54 55 चं आव्हान.